तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळत जळगाव जामोद बस आगारासाठी राजमाता जिजाऊ बस सेवेच्या 5 नवीन बस उपलब्ध करून दिल्या आहेत। या आधुनिक बसांचे लोकार्पण आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे बंधू राजूभाऊ कुटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राजमाता जिजाऊ बस सेवेअंतर्गत दाखल झालेल्या 5 नवीन बसांमुळे जळगाव जामोद आगाराच्या बस ताफ्यात मोठी भर पडली आहे। ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। कार्यक्रमाची सुरुवात नवीन बसांचे विधिवत पूजन करून करण्यात आली। त्यानंतर बसांना पुष्पहार अर्पण करून त्या प्रवाशांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांनी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिलेला शब्द पूर्ण करत जळगाव जामोद आगारासाठी 5 नवीन बस मंजूर केल्या। त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। राजमाता जिजाऊ सेवेतील या आधुनिक बसांमध्ये सुरक्षितता, आरामदायी आसन व्यवस्था आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्यामुळे जळगाव जामोदसह परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर आणि विश्वासार्ह होणार आहे। या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे बंधू राजूभाऊ कुटे, आगार व्यवस्थापक मुकुंद न्हावकर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन बसांच्या समावेशामुळे जळगाव जामोद आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी गती मिळणार असून विकासाभिमुख आणि लोकाभिमुख एसटी सेवेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव।